सड लागलेल्या शेतामधलं बेणं जर निवडलं तर या वर्षी सुद्धा त्या शेतामध्ये सडच लागणार आणि तुमच्या उत्पन्नामध्ये घटच येणार आणि तुमचा पैसा सुद्धा वेस्ट जाईल। आणि या वर्षी वापरणार मित्रांनो मी याच शेतामधलं बेणं आणि सडलेलंच बेणं। हे बघा किती सडलेलं बेणं आहे मित्रांनो आणि किती खराब हळद जी आहे ती सध्या झालेली आहे। असे खूप सारे प्लॉट आहे मित्रांनो जिथे की सड यावर्षी जी आहे ती लागली होती आणि शेतकरी मित्र काय करतायत त्या शेतामधलं बेणं जे आहे ते यावर्षी त्यांच्या घरी ठेवताय, म्हणजे ते बेणं ते यावर्षी वापरणार आहे। तर असं करू नका मित्रांनो, बेणं लागवड करताना आणि बेणं निवडताना निरोगी बेणं निवडा। निरोगी बेणं जर निवडसाल तर मित्रांनो तुमच्या उत्पन्नामध्ये घट होणार नाही आणि उत्पन्नामध्ये जर घट झाली नाही तर मित्रांनो आपण हळदीमध्ये जे आहे ते चुकणार नाही आणि हळदीमध्ये आपल्याला ॲव्हरेज सुद्धा खूप चांगला येईल। त्याच्यामुळे बेणं निवडताना निरोगी बेणं निवडा आणि चांगल्या क्वालिटीचं बेणं निवडा। आणि तुम्ही जर मित्रांनो सड लागलेल्या शेतामधलं बेणं जर निवडलं तर या वर्षी सुद्धा त्या शेतामध्ये सडच लागणार आणि तुमच्या उत्पन्नामध्ये घटच येणार आणि तुमचा पैसा सुद्धा वेस्ट जाईल आणि खर्च सुद्धा खूप जास्त होईल। त्याच्यामुळे मित्रांनो सड न लागलेल्या शेतामधलं बेणं उचला आणि चांगल्या क्वालिटीचं बेणं उचला आणि चांगल्या क्वालिटीचं बेणं यावर्षी जे आहे ते लागवड करा। कोणीही तुम्हाला सांगितलं की सड लागलेली आहे काही होत नाही या शेतामधलं बेणं वापरून, काहीच होत नाही, कोणी काही सांगते कोणी काही सांगते, तर त्याच्या मागे लागू नका मित्रांनो। सड न लागलेल्या शेतामधलंच बेणं यूज करा।